आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती 2 दिवसाच्या पुण्याच्या मुक्कामानंतर आज सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. याच दिवेघाट मार्गाने खरं तर ही पालखी जी आहे ती पुढे सासवडच्या दिशेने येणार आहे. 2 दिवस या पालखीचा मुक्काम जो आहे सासवड या ठिकाणी असणार आहे. खरं तर दिवेघाट हा या पालखीचा सर्वात अवघड मार्ग समजला जातो. अवघड वळणं या घाटात आहेत आणि तसंच अवघड चढाई करत ही पालखी जी आहे ती या दिवेघाट मार्गाने पुढे सासवडच्या दिशेने येत असते. मात्र या अवघड चढाईच्या मार्गाची काही दृश्य जी आहे ती खरं तर नयनरम्य अशी असतात. जरी हा मार्ग अवघड चढण्यासाठी असला तरी मात्र घाट माथ्यावरून जेव्हा ही पालखी लाखो भाविकांसह लाखो वारकऱ्यांसह सासवडच्या दिशेने येते तेव्हा अत्यंत नयनरम्य अशी दृश्य या संपूर्ण घाटातून दिसत असतात. आणि ती घाटाची दृश्य जी आहे ती टिपण्यासाठी अनेक वारकरी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील, अनेक भाविक असतील, ते ही दृश्य टिपण्यासाठी या टेकड्यांवर परिसरातील टेकड्यांवर येत असतात. मात्र यावर्षी या टेकड्यांवर प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारे या टेकड्यांवर येऊन शूट करण्यास परवानगी नसणार आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर ठिकठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावल्याचं पाहायला मिळतं. ठिकठिकाणी पॉईंटवर अशा प्रकारे पोलीस जे आहेत ते उभे केलेले आहेत, जेणेकरून कुठलाही व्यक्ती या टेकडीवर येणार नाही आणि तो या ठिकाणची दृश्य जे आहे ते टिपणार नाही. खरं तर हे प्रतिबंधात्मक आदेश जे लागू केलेले आहेत त्याचं कारण असं आहे की या घाटाचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे आणि या रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी घाट जो आहे घाटाचा डोंगर जो आहे तो पोखरण्यात आलेला आहे. आणि जो मध्यंतरी जोरदार पाऊस झाला त्या पावसामुळं हे घाटातले दगड माती जे आहेत डोंगरावरचे ते ठिसूळ झालेले आहेत. त्यामुळं हे जे दगड माती आहे ती कुठेतरी कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी कुणालाही टेकड्यांवर येण्यास परवानगी नाही आहे. आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते लागू केलेले आहेत आणि सध्या या ठिकाणी कुठल्याच व्यक्तीला या टेकडीवर येण्याची परवानगी नसणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.